नमस्कार मैत्रिणींनो, आज 51 सूर्यनमस्कारचा टप्पा गाठला आहे. हळूहळू का होईना, अगदी घामाघूम झाले, पण बघा ना चेहरा किती फ्रेश आहे. कॅमेऱ्यासमोर उभं राहायचं आणि दिवसभर फ्रेश राहणं ना, मला तर वाटतं ही एक कलाच आहे. आपल्याला सतत काहीतरी होत असतं, अंग दुखतं, गुडघे दुखतात, कंबर दुखते. आता वय म्हटलं की अशा सगळ्या गोष्टी होणारच, पण फ्रेश राहण्यासाठी मी तर बरंच काही काही करते. हळद कुंकू अत्तरात बुडवून जेव्हा मी लावते ना, तर दिवसभर चेहरा असा चैतन्यमय, छान आणि पॉझिटिव्ह मला वाटतं. तर मी हे नेहमीच करते. दिवसभरात आपण किती कामं करत असतो ना मैत्रिणींनो, त्याची गिनतीच नाही आहे. कधीतरी मला असं वाटतं आपण खरं ना लिहून काढलं पाहिजे की आपण छोटी 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 किती सारी कामं करत असतो आणि मग आपल्याला एकदम अचानक थकवा जाणवतो. पण थकवा जाणवत असेल तर फ्रेश राहण्यासाठी व्यायाम करणं आवश्यक आहे. आपल्याला ज्या ज्या गोष्टीत आनंद मिळेल, शांती मिळेल, त्या सगळ्या गोष्टी आपण करायला पाहिजे. नॉन स्टॉप मी तर कधी कधी म्हणते, आपलं जे वर्क आउटपुट असतं ना गृहिणींचं, ते प्रचंड असतं. त्याचा कुठे हिशोबच करता येत नाही. आणि मग असं सगळं करून एवढी सगळी घरातली धावपळ, जबाबदाऱ्या सांभाळून मग आपल्याला आपल्या करिअरची पण ओढ असते. कुठेतरी मनात ती सुप्त इच्छा असते की मला करिअर करायचं आहे, मला व्हिडिओ काढायचा आहे, मला यूट्यूबवर यायचं आहे. या सगळ्या गोष्टी माझी त्याची मनस्थिती असते. पण फ्रेशनेस मेंटेन करण्यासाठी ना मी माझे एक मार्ग शोधलेले आहेत. देवपूजा करणं, योगासनं करणं, प्रेझेंटेबल राहणं. ह्याच्यामुळे ना मला एक खूप अशी ऊर्जा मिळते आणि ती ऊर्जा मिळाली ना की मग मी कॅमेरासमोर जी उभी राहते 4-4 तास, कपडे चेंज करणं, मेकअप करणं, काय काय नाही असतं. पण मग एवढं असलं ना तरी मेकअप केला आणि तुम्ही आतून फ्रेश नसला तर फ्रेश वाटत नाही. पण आतून जर का फ्रेश असला तर बघा चेहऱ्यावर ऑटोमॅटिकली छान फ्रेशनेस वाढतो.